पहिल्या पावसाच्या सरींनी दरवर्षी मातीचा सुगंध दरवळायचा. अंगणातल्या तुळशीला जीव यायचा. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य फुलायचं. पण यंदा आभार भरून येतंय, कारवंडतंय आणि पुन्हा रिकामच निघून जातंय. शेतात बी पेरून अनेक दिवस झाले. काही ठिकाणी अंकुर फुटले, तर काही ठिकाणी मातीनेच बीज गिरून टाकलं. उगवलेलं रोप उन्हाच्या झळांनी वाकू लागलंय. प्रत्येक सकाळी शेतकरी आकाशाकडे पाहतो. प्रत्येक संध्याकाळी निराश मनानं घरी परततो. निसर्गाचं चक्र बदलतंय. वाढतं तापमान, जंगलतोड, जलस्रोतांचा ऱ्हास, अनियंत्रित शहरीकरण आणि हवामान बदल यांचा परिणाम आता थेट पावसाच्या लहरीपणावर दिसू लागलाय. पूर्वी ठराविक काळात येणारा पाऊस आता अनिश्चित झाला आहे. शेतकऱ्यानं कर्ज काढलं, बियाणं आणलं, खतं घेतली, मशागत केली आणि पहिल्या पावसावर विश्वास ठेवून बीज मातीच्या स्वाधीन केलं. पण आता त्याच बीजाचं भवितव्य आकाशाच्या दाराशी अडकलंय. दररोज सकाळी तो मोबाईलवर हवामान पाहतो, गावातील चौकात चर्चा करतो, ढगांची दिशा ओळखण्याचा प्रयत्न करतो. पण उत्तर एकच, आज नाही, कदाचित उद्या. शेतकरी पाऊस मागत नाही, तो फक्त त्यानं पेरलेल्या आशांचं जगणं मागतो. एकीकडे शेतं तहानलेली आहेत, तर दुसरीकडे गावात दिवसेंदिवस पाणी कपात वाढते. नळाला वेळ ठरून पाणी येतं, विहिरींची पातळी खालावते. टँकरची वाट पाहणं अनेकांच्या आयुष्याचा भाग बनलंय. पाऊस पाडणं आपल्या हातात नाही, पण पडलेल्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करणं नक्कीच आपल्या हातात आहे. पाऊस उशिरा येणं ही केवळ हवामानाची गोष्ट नाही, ती शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या चिंतेची गोष्ट आहे. ती कोरड्या पडलेल्या विहिरींची, रिकाम्या हंड्यांची आणि अंकुर फुटण्याआधीच सुकून जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट आहे. आभाळाकडे पाहणाऱ्या प्रत्येक नजरेत एकच प्रार्थना आहे, पाऊस पडावा. पण तो पडेल तेव्हा आपण त्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत ओळखली पाहिजे. कारण पाणी ही केवळ गरज नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवायची जबाबदारी आहे. आजची परिस्थिती आपल्याला एकच धडा शिकवते, पाऊस आपल्या हातात नाही, पण पडणारा प्रत्येक थेंब जपणं नक्कीच आपल्या हातात आहे. कारण आज आपण पाणी साठवलं नाही, तर उद्या वापरण्यासाठी काय उरेल? हे समजण्यासाठी अजून किती उन्हाळे, किती कोरड्या विहिरी आणि किती तहानलेल्या जमिनी पाहाव्या लागतील. पाऊस पडणं ही निसर्गाची देणगी आहे, पण त्या देणगीचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. आजचा प्रत्येक जिरवलेला थेंब उद्याच्या पिढ्यांसाठी जगण्याची आशा ठरू शकतो. आज आभाळाकडे पाहणाऱ्या प्रत्येक डोळ्यात एकच प्रश्न आहे, पाऊस कधी येणार? पण कदाचित निसर्गही आपल्यालाच एक प्रश्न विचारत असेल, मी दिलेल्या प्रत्येक थेंबाचं तुम्ही काय केलं? म्हणूनच या वर्तमानातून काहीतरी शिकूया. पाऊस आला की त्याचं स्वागत फक्त आनंदाने नको, तर जबाबदारीने करूया. पहिला थेंब जमिनीत जिरूया, प्रत्येक ओढा जपूया, प्रत्येक विहीर भरूया, प्रत्येक झाड वाढवूया. पावसाची वाट पाहणारे नाही, तर पावसाचा प्रत्येक थेंब जपणारे समाज बनूया.